त्या दिवशी 500 दिले, काल 400 दिले ना आज 300 रुपये देऊ राहिले. कसा धंदा करताय तुम्ही? खरंच रोजचा सारखा धंदा होणार आहे का सांग बरं तूच. नाही पण एवढे कमी कसे काय? अरे सोडली ना बा मी दारू, आता नाही पेत ना मी. आता देखत असता सगळं, आता कुठं जाताही पण नाही बाहेर फिराले. घरी आले का पहिले पैसे तुझ्या हातात देतो ना बा. 200-300 रुपये देता फक्त रोजचे. मला तर वाटते तुम्ही अर्धे ठेवता ना अर्धे मला देतात काय का? अरे बा तुझ्या पाय आता डोकं फोडूक काय का? अरे बा पूर्ण पैसे तुझ्या हाती देतो ना बा. चालत जाय बरं तू, माझ्या डोकं नको खात जाऊ. चालत जाय बरं तू धंदा करायला, मग तेव्हा समजन तुले. एकटा सावका भाजीपाल्यावाला इथं गल्लोगल्ली भाजीपाल्यावाला आहे, माहित नाही का तुले? कसे आपल्या पोटापाण्यापुरते निघते 200-300 रुपये, तेच भक्कम आपल्यासाठी. दिसून नाही राहिलं का म्हणलं कौलाचं घर? माझ्या भावाचं जाऊन पहा बरं कसं आहे सलाबचं. कसं आहे आपल्याला घरकुल येईन म्हणलं तर त्याच्यात थोडे बहुत पैसे टाकून मस्त बांधू बा म्हणलं. हो तर आता जेमतेम आता माझी सुरुवात झाली आता धंदे पाण्याची. आताच पैसे येणार का एवढे लगीत? आता मनास नसते येत ना पैसा, हळूहळू जुडते पैसा. ते तुम्ही तिकडे काही करा, यावर्षी आपल्याला सलाबचं घर बांधायचं आहे. ते कसे घरकुलाचे पैसे येते त्याच्यात आपण अगोदरचे टाकू पैसे आणि चांगलं आपल्याला घर बांधायचं आहे. आत्ताच सांगून ठेवतो, मग डबल म्हणायचं नाही का पैसे नाही बा म्हणून माझ्याजवळ. कुठूनही पैसे जमा करा पण पैसे जुळवा. अरे बा तुला समजत का नाही? एखादा मना पैसे येत असते का? आता हळूहळू करत असाल मी. जराशी धीर तर धर. जर जास्तच घाई असेल तर मग तुझ्या भावले उसने. हो मोठे चालले माझ्या भावाला मागू. आतापर्यंत भगम दिलं म्हणलं माझ्या भावानं ना, आता म्हणतो अजून माझ्या भावालाच मागू. आता तू घाई शेवडी करताय म्हणून उसने माग म्हणतो त्या भावाले. का त्याचे पैसे ठेवणार थोडी ना आपण, हळूहळू करून देऊन देऊ ना. मी नाही मागत माझ्या भावाला, तुम्ही आणा उसने पासने कुठून नाही मागून आणा. यावर्षी घर बांधायचं आहे आपलं. घरकुल आलं त्याच्यात थोडेसे बहुत पैसे टाकू आणि चांगलं घर बांधून घेऊ. अरे हो ना, मला का वाटत नाही का चांगलं घर बांधा म्हणून. आता त्याच्यात थोडेसे पैसे टाकाच लागेल ना. तर आता पैसे कुठून आणा सांग बरं? कोण देते आजकाल पैसे? आता जेमतेम तर आता मी धंदा सुरू केला का एखादा मना नाही येत पैसा, म्हणून म्हणतो त्या भावाले मागून पाय. आपण काय त्याचे पैसे ठेवूच नाही ना, त्याचे पैसे हळूहळू करून देऊन देऊ. बरं मी म्हणून पाहतो, पण तुम्ही जुळवा कुठून ना कुठून मागून पाय एक दोघाले. नाही बसा माझ्या भावाच्याच भरोशावर. नाही ना, लावतो मी एक दोघाले विचारून पाहतो. तसं 2-3 आता मित्र झालेच आपल्या मंडीवर, त्याला विचारून पाहतो. देईन तर देईन त्यांनी. म्हणलं विचारून पहा आता. अरे कुठे चालले गणपतराव? आपली रोजची ड्युटी बा, चाललो आता भाजीपाला विकाले. पण काही म्हण राजा गणपत, पहिल्याच्या सारखा तुझ्या थाट राहिलाच नाही. नाही तर मस्त जवळच्या घरी का 8-8, 15-15 दिवस मस्त मावलच राहतो या पूर्ण. तिकडूनच पैसा गिसा घेऊन ये बम तू. आता तर डायरेक्ट भाजीपाल्याचा धंदाच टाकला बा. कसं का झालं तर? आता का करते, काही ना काही करावंच लागेल ना. रिकामं राहून किती दिवस चालणार आहे सांग बरं? काय एवढं करा लागते? देते ना ते 2 एकर मग त्यानं वावर, त्याच्यात असतं होते रे सगळं तुझ्यावालं. लोक अशा आहे ना, मधात फात्या पाडत राहते. ते 2 एकरच आहे ना, तेवढं नका भागणार आहे का? आता कसं घरगीर बांधायचं आहे आता करावंच लागेल ना काही ना काही. काय या भाजीपाल्याच्या मागं लागला राजा तू? आता तू पार्ट्या गिरट्यामध्ये ते येणं बंदच केलं, नाही तर आपलं माहित आहे ना रोजच्याच राही काय ना काही. नाही बा नाही, आता ते काम आपण सोडले कवाचेस. असा कसा बदल झाला एवढा? हा तर असा नव्हता पहिले. आता हे गेला बा सासऱ्याच्या घरी, तेव्हापासून आला तर डायरेक्ट भाजीपाल्याचा धंदा लावला यानं. काय मग उरते गिरते या भाजीपाल्यामध्ये? आता काय सांगू, खरं सांगायचं म्हणजे आता उधारी करत नाही म्हणलं हे धंदा, पण आता उधारी द्यास लागते ना. कसं काय हे तेवढं परवडत नाही, पण कसं 400-200 येते. कसं आहे आपलं घर चालते, हप्त्याभराचा बाजारापुरतं होते कसं तरी. पण उधारी दिले नाही तर लोक घेतही नाही ना, म्हणून उधारी द्यास लागते. काही उरत नाही राजा या धंद्यामध्ये. का तू या धंद्याच्या मागं लागत बसला? दिवसभर राहा लागते ना इकडे तिकडे हिंडत गावगावी. परवडते ना नाही परवडत, दोन्ही आहे. चला जातो बा, धंद्याला उशीर होते, मग संध्याकाळच होते आले. प्रमोद भाऊन सांगलं होतं ना आपल्याला याला धंदा नाही करू द्यायचा आहे म्हणून. पण हा याचा तर जोऱ्या सोऱ्यानं चालू आहे धंदा मस्त. काही ना काही तर काड्या करावंच लागेल आपल्याला. आता हे का दोन्ही नक्की तर आता का रोड राखत आहे का बा इथं? का जवाई बुवा तुम्ही थांबत आहे नाही बा आम्हाला पाहून तुम्ही? आम्हाला थांबावं लागते हात अडू तुम्हाला. असं काही नाही, धंद्याला उशीर होते म्हणून आता कसं थांबत नसतो जास्त. भाजीपाल्याचा धंदा चांगला जमसून चालू आहे वाटते तुमचा. जमसून खायचा आता, अर्धी उधारी अर्ध नग चालू आहे बा आता गती. तर आपल्याच गावात चालले का? चाललो आता इथं धंदा करून. कारेकेच्या आत्ताच ते 2 भाजीपाल्यावाले येऊन गेले ना आपल्या गावातून. कोण प्रमोद भाऊ? आपण आता इथंच तर बसून होतो, आत्ताच येऊन गेले. काही खरं नाही जाऊ भाऊ, आत्ताच 2 जण येऊन गेले, धंदा करून गेले. आता तुमचा काही धंदा होत नाही, जाऊन काही फायदा नाही. येऊन गेले ते येऊन गेले. आपलं संत आपल्याला भेटन, त्याचं संत त्याला भेटन. ऐकत नाहीच वाटते हा. तर जसं तर जावं, आपलं तसं काही नाही. पण तुम्हाला वाटायचं का बरं मत भाऊ आपल्याला धंदा करू देत नाही, तसं की समजू नका बरं. आत्ताच 2 जण आमच्या पुढून गेले म्हणून तुम्हाला सांगत आहो, बाकी काहीच नाही. मला हुशार दिसते नाही परम्या, याचं एकूण नाही एक रंग माहिती आहे मला. आता का माझा धंदा बंद मारायच्या मागं लागू नाही का? हा त्याच्या पहिले मला भक्कम फसवलं ना. आता यालेच विचारून पाहतो, यालेच टोपी टाकावं काय का? यालेच पैसे मागून पाव चांगले. एरिया आपल्या घरासाठी लागतेच, कसं आहे 5-50 हजार यालेच मागून टाका, यालेच टोपी टाकून द्या. तसे यानं आपले पैसे खाल्लेच ना अर्धे जास्त दारू पाण्यामध्ये. तर प्रमोद भाऊ एक थोडंसं काम होतं राजा अर्जंटमध्ये, करसान का सांगा? आता का लावते भाई माया माग? काही नाही, थोडेसे 5-50 हजार रुपये लागत होते म्हणलं, तेवढे देसान तर बरंच होईन आपलं. थोडीशी अडचण होती म्हणून मागत हवा. तुम्ही कसे आपले जवळचे खास आहे म्हणून तुम्हालाच मागावा म्हणलं. मी लोकायला टोपी टाकतो ना, हे मला टोपी टाकू राहिलं राजा. नाही ना, कसं आहे आपलं शेती पाण्यावर असते. आता कापूस आपला विकायचाच आहे, सोयाबीन तसंच पडून आहे. आता सध्या पैसेच नाही आपल्याजवळ. नाही तर नसते तर तुम्हाला दिले नसते का? पाहणं असं 50 हजाराची गोष्ट आहे, तुमच्यासाठी काय आहे तेवढे?
काय न जवाई बुवा असते दिले नसते का तुम्हाला? तुम्ही तर आपले खास माणूस आहे, तुमच्यासाठी तेवढे करू नसतो शकलो का? पण नाही आहे ना, असते तर दिलेच असते. आता कसं कापूस आहे आणि सोयाबीन आहे, अजून विकायचाच आहे. जर विकला घेकला इतक्यात तर मग मी तुम्हाला सांगेन बा. तुमच्याच तपाशी असं नो आता तुम्ही चांगला भाजीपाल्याचा धंदा जबरदस्त चालताय ना. कायचा भाजीपाला काही नाही, अर्धे उदाहरण अर्धे नग सांगत का हो? काही खरं नाही याच्यात आहे. एका गावात तीन चार भाजीपाल्यावाले आहे ना बसून. असे 300-400 रुपये रोज होते, तेवढंच भक्कम आपल्यासाठी. वावर आहे ते 2 एकर, त्याचा मगताय का निघते? काही तेवढं जास्त निघत नाही, म्हणून म्हणलं करा तेवढी मदत 50,000ची. बरं आता तर नाही, पण असले तर सांगतोस ना. आता सध्या नाही आहे राजा. बरं चला मग येतो धंदा करून बा गावातून. हल्ला हुशार झाला ना प्रमोद भाऊ, मारतीचा जवळ 50,000 रुपये मागत आहे तुम्हाला. पण राजा मी पण कमालच करत आहो ना. तो कायले मी टोपी टाकणार ना, हा मला टोपी टाकायला पाहत आहे. प्रमोद भाऊ जसं पाहिजे तसं झालं नाही, याचा अजून धंदा बंद झाला नाही ना. तुम्ही म्हणे धंदा बंद करतो म्हणून. थांब ना, एकदम काही करायला जमत नाही. 4-8 दिवस याले धंदा करू दे, मग पाहू याची गंमत कसा धंदा करते तर.